श्रावण महिना व हिंदू देव देवतांविषयी आक्षेपार्ह रील्स करणाऱ्या व्यक्तीविरोधात साताऱ्यात हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास सोशल मीडियावर हिंदू देव देवतांविषयी आक्षेपार्ह रील्स व्हायरल झाली होती। यानंतर आक्रमक झालेल्या हिंदू समाज बांधवांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। यावेळी हिंदू देव देवतांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांना पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। काल जो आपल्या सातारा राज्यात सदरचा प्रकार झालेला आहे अतिशय निंदनीय आहे। तरी ह्या प्रसार माध्यमाच्या वतीनं मी एक सूचक इशारा देतो आहे की संबंधित जे रील स्टार आहेत यांनी आपण हिंदू संस्कृतीत जन्मलो आहे, वाढलेलो आहे आणि आपल्या पूर्व पुण्याईनं सातारा राजधानीत आपला जन्म झालेला आहे। तरी अशा कुठल्याही पद्धतीचं हिंदू धर्मियांना बट्टा लागेल असं कृत्य करू नये आणि सातारा राजधानीत आपण जन्मलो याचं भान ठेवावं आणि इथून पुढं कुठल्याही रील स्टारनं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हिंदू धर्माचा कुठलाही आश्रय घेत कुठलंही कृत्य केलं त्या ठिकाणी कोण आहे हे बघितलं न जाता आम्ही कायदा हातात घेऊ व मोडू याची कुठलीही तमा न बाळगता सदरच्यांना बांबूचे फटके दिले जातील। आता एक गुन्हा दाखल झालेला आहे। पवित्र श्रावण महिना हिंदूंचं आचरस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, महादेव आराध्य आहे। मेल्यावर प्रत्येकाला पिंडदान करायचं याचं भान असू द्या, तर जिवंतपणे आम्ही त्याला पिंडदान करायला लावू हा सूचक इशारा सध्या प्रसारमाध्यमाद्वारे आम्ही देत आहोत। हर हर महादेव। ओके, नमस्कार, मी संतोष पवार। काल सातारमध्ये रात्री 8:30च्या दरम्यान आम्हाला एक इंस्टाग्रामवर रील दिसली हिंदू देवतांचे विटंबना झालेल्याची। तर आम्ही ते रील बघून आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशनला गेलो। सगळा हिंदू समाज होता आपला आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करायचं उशीरपर्यंत प्रोसिजर चालू होती। पण आपले कार्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय पिंगळे साहेब यांनी रात्री 11:30 वाजता आमचा गुन्हा दाखल करून घेतला। तर आम्हाला हिंदू समाजाच्या वतीने एवढंच सांगायचं आहे की आमचा हिंदू समाज एवढ्या खालच्या लेवलचा नाही आहे की त्यांच्यावर कुणी पण येऊन रील करणे, आमच्या देवी देवतांची विटंबना करणे, आमच्या महापुरुषांची विटंबना करणे। तिथून पुढे जर अशा एखाद्या रील स्टारने अशी विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पोकळ बांबूचे फटके दिले जातीलच, पण जो मिटवायला येईल त्याला त्याच्यापेक्षा डबल पोकळ बांबूचे फटके दिले जातील। असा आमच्या समाजाची विटंबना करण्याचा आमचा खालचा समाज नाही आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।